ब्रेक नंतर तुमचं स्वागत। आपण चर्चा करतो आहोत मायावतींच्या राज्यामध्ये उत्तर प्रदेशामध्ये काल घडलेल्या हत्येबद्दल। एका इंजिनियरची आमदाराने हत्या केली, याचं कारण त्याने मायावतींच्या वाढदिवसासाठी वर्गणी किंवा खंडणी द्यायला नकार दिला। आपण चर्चा करतो आहोत, मी चर्चा सुरू करतोय सचिन अहिर यांच्यापासून। सचिन भाऊ, मला सांगा की महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेशासारखा प्रकार घडू नये म्हणून तुम्ही काय सांगणार आपल्या कार्यकर्त्यांना? स्पष्ट एक भूमिका आपल्याला सांगावी लागेल कार्यकर्त्याने की तुमची ऐपत असेल, ताकद असेल तर वाढदिवस करा, इतरांकडून मागण्याचं काम कराल तर याद राखा, ही भूमिका आपल्याला ठणकावून सांगावं लागेल। सामाजिक काम करायला पैसाच लागतो अशातला भाग नाही। सामाजिक काम करत असताना रक्तदान शिबिर घ्यायचं असेल, कुठच्या ब्लड बँकशी तुम्ही संपर्क करू शकता। मोफत तुम्हाला जर काही चित्रनिकेचा किंवा करायचं असेल तर कुठल्या ट्रस्टशी तुम्ही अटॅच होऊ शकता। ह्याला पैसे मागण्याची गरजच काय? असे जी लोक पैसे जे मागण्याचं काम करतात किंवा असतात, अशी तक्रार आल्यानंतर ज्या नेत्यांच्या वाढदिवसासाठी त्यांनी ही मागणी केलेली आहे त्या नेत्यांनीच त्यांना खडसावून सांगितलं पाहिजे, किंबहुना पक्षातून काढून टाकण्याची भूमिका केली पाहिजे। कारण ही संस्कृती जर वाढली तर यामध्ये असे कार्यकर्ते तयार होतील की जे समाजाचा समाजकंटक पक्षही जास्त भयानक असतील, जे कदाचित दिसण्यात येत नसतील परंतु लपून अशा गोष्टी करून घेऊन पक्षालाही बदनाम करतील आणि सामाजिक संतुलन आणि किंबहुना जे राज्यकर्त्यांच्या बद्दल रोष आहे, जसं आपण सांगितल्याप्रमाणे आपल्याला कौल दाखवतोय की राज्यकर्त्यांचे वाढदिवस नको, ही भावना जी लोकांची मनामध्ये निर्माण होते त्याला आपण साथ देऊ, अशी ती भूमिका होईल। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी काम करत असताना स्वतःची ऐपत असेल तर हे काम करा, किंबहुना जाऊन नेत्यांना घरी जाऊन एक पुष्पगुच्छ द्या, हे शुभेच्छा या बसवू शकतात। मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे की हे जे होर्डिंग्स म्हणजे सर्वसामान्य माणसांचा असंतोष कुठे आहे, मी तुम्हाला सांगतो रोज कुठे आहे। ही जी गल्लोगल्ली होर्डिंग्स लागतात, म्हणजे मोठ्या नेत्यांची होर्डिंग लागली, शरद पवार असोत, बाळासाहेब ठाकरे असो तर समजू शकतं, पण गल्लीतला कार्यकर्ताही हल्ली होर्डिंग लावतो, त्याच्यावर बंदी कशी घालता येईल? बंदी म्हणजे सरकारी नाही, तुम्ही राजकीय पक्ष काही करू शकाल का? नक्कीच केली पाहिजे। म्हणूनच आपल्याला आठवत असेल की पवार साहेबांनी आम्हाला तर एक शिबिरमध्ये स्पष्ट सांगितलं होतं सर्वांना, माझ्यापासून तर खालच्या कार्यकर्त्यांपासून किंवा प्रांताध्यक्षापासून, की होल्डिंग बंद करा, सामाजिक काम करण्याची भूमिका घ्या, निवळ होल्डिंगवरती पक्ष टिकू शकत नाही किंवा चालणार नाही। ही जी भूमिका आहे, मला असं वाटते जर प्रत्येक वरिष्ठ नेत्यांनी जर भूमिका घेतली आणि जर अशा प्रकारे जर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तर या सर्व गोष्टीवरती आळा होईल। आम्हाला अनुभव असा आहे की 1-2 महिन्यापासून ज्यावेळी साहेबांनी ही भूमिका घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती ही कटाऊटबाजी जी आहे कमी झाली आहे। अनेक वेळा कार्यकर्ता आम्हालाही न विचारता हे टाकण्याचा प्रयत्न आहे। परंतु निखिलजी, दुसराही भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की वाढदिवसाचा हा निमित्त असला तरी देखील आता लोकांचा संपर्क दुर्दैवाने कमी होत चाललेला आहे, हे वाढवण्याचं काम मला वाटतं केलं पाहिजे। आणि लोकांना एक्सपोजर द्यायचं असेल, आपली जर मेसेज द्यायचं असेल तर ते आपण हे पोस्टरद्वारे देऊ शकतो। ही जी भूमिका झालेली आहे त्यामध्ये थोडा बदल होण्याची गरज आहे। मी शेवटी जातोय कुमार सप्तर्षी यांच्याकडे, माझी वेळ संपलेली आहे। सप्तर्षी, तुम्ही काय सांगाल की हे जे सगळं राजकारणाचं गुन्हेगारीकरण आहे, राजकारणाचं उत्तर प्रदेश महाराष्ट्राचा होऊ द्यायचं नसेल तर ताबडतोबीने काय केलं पाहिजे? नंबर 1, 6 वर्षाच्या नंतर वाढदिवस प्रदर्शनात्मक करणे हे मुळात गैर आहे, कुणी राजकारणातला असो वा नसो। नंतर राजकीय नेत्यांना हे आवडत नाही, हे त्यांचं फक्त गिल्टी कॉन्शियस क्लिअर करण्यापुरतं बोलणं असतं, त्यांना आवडतं म्हणूनच हे कार्यक्रम होतात। म्हणजे सचिनने हे लक्षात ठेवलं पाहिजे, आम्ही तर सगळे आता एकमेकांना ओळखणारे लोक आहेत, तर तो एक भाग आहे। आणि मग जर ऊर्जा द्यायची असेल म्हातारपणी त्याला तर 75वी, 81 आणि 90वी एवढे 3च करावेत, हा एक भाग झाला। गल्ली गल्लीमध्ये होर्डिंग वाढलेत म्हणजे काय? पुढाऱ्याची नक्कल करणं हा अनुयायांचा मूलभूत अधिकार आहे, कारण अक्कल नसतेच अनुयायांना, म्हणून जेथे अक्कल नसते तेथे नक्कल असते, ते नक्कल करतातच, त्याच्यावर ही बंदी घातली पाहिजे। नाही तर आणि महाराष्ट्राची कल्चर युपीपेक्षा वेगळी आहे, ह्या समाधानात काही राहायचं कारण नाही। नांदेडला अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले म्हणून तुम्ही आम्हाला पकडू शकत नाही म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण करणारे लोक मिळाले ना, माझी महापौर पोकर्णा म्हणून, म्हणजे हे सगळं महाराष्ट्रातही दहशतवाद आहे। तर याच्यामधून गरीब जनता आहे त्यांच्यावर दिमाग दाखवायचा, त्यांच्यावर दहशत बसवायची, हा या वाढदिवसाच्या प्रदर्शनाचा मुख्य भाग आहे। आणि हे उर्मट प्रदर्शन तातडीनं थांबवलं पाहिजे। सप्तर्षी, धन्यवाद, माझा वेळ संपलेला आहे। मी शेवटी इतकंच म्हणेन, नेत्यांचे वाढदिवस हे जनतेला
गळफास ठरू नये. जसे ते उत्तर प्रदेशात ठरतायत, मायावतींनी 1,000 कोटी रुपये जमा करणं काय किंवा एखाद्या इंजिनियरचा बळी एका आमदाराने घेणं काय, हे सगळंच घृणास्पद आहे. हे राजकारण महाराष्ट्रात होऊ द्यायचं नसेल तर महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय नेत्यांनी, राजकीय पक्षांनी काही निर्धार करावे लागतील. आणि वाढदिवस हे खाजगीपणे साजरा करणं, शुभेच्छा देणं हे ठीक आहे, पण वाढदिवसातून संपत्तीचं, सत्तेचं ओंगळ प्रदर्शन होता कामा नये, हे सगळ्यांना आपल्याला ठरवावं लागेल. शेवटी पुन्हा एकदा आजचा प्रश्न घेतो मी, नेत्यांचे वाढदिवस सर्वसामान्यांना त्रासदायक ठरतायत का? पडद्यावर पहा लोकांचं काय म्हणणं आहे. अजूनही 98% लोक म्हणतायत होय, वाढदिवस त्रासदायक ठरतायत, ताबडतोब थांबवा. जनतेची ही भावना आहे, त्याची दखल राजकारण्यांना घ्यावीच लागेल. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.